हे गाइस, वेलकम बॅक टू द टॅरो टेल्स. हाय मंडळी, स्वागत आहे तुमचं परत या व्लॉग मध्ये. सगळं मराठीत बोलायचं ना. माहिती नाही का, लेडीज फर्स्ट असतं. मी काहीतरी बोलत होते. बरं ठीक आहे, तू बोल. आजचा पूर्ण व्लॉग आम्ही मराठीमध्ये करणार आहोत. पहिली लाईन मराठीमध्ये बोल. बरोबर आहे, वेलकम बॅक एवढं चालतं नाही. आजचा पूर्ण ब्लॉग आम्ही मराठीमध्ये करणार आहे, कारण की आम्हाला इतके रिक्वेस्ट आले होते की मराठीमध्ये ब्लॉग करा. तुम्ही पुण्यात राहता. पहिले तर लोकांना माहितीच नाही की आम्ही पुण्यात राहतो. म्हणजे आय मीन कम ऑन, आम्ही त्यांना वाटतं की दिल्ली किंवा नॉर्थ साईडला कुठेतरी राहतो बिकॉज ऑफ द हिंदी व्हिडिओज. पण नाही, असं काही नाहीये. आम्ही पुण्यात राहतो आणि त्या सगळ्यांना बघायचंय तू कशी बोलते माझ्यावर. मी हा ब्लॉग बनवणार आहे मराठीमध्ये. तू कशी बोलते माझ्यावर ते ऐकायचं. तुम्हाला कळेल की माझी मराठी बोलते कशी. तुम्हाला कळेल की माझं मी बोलते. आज आम्ही निघालेलो आहोत कामासाठी आणि आमचं बाळ घरी झोपलेलं आहे. आमचं बाळ आमचं बाळ आम्ही त्याला आमच्या आजी आजोबांकडे सोडून आलेलो आहोत आणि ज्येष्ठ पुत्र आहे तो आपला. आज त्याच्या मी कान टोचले. बिचारा इतका क्यूट दिसतोय. त्याला आता 2.5 months झाले कम्प्लीट. सो आज त्याच्या मी कान टोचले होते. सो पीएनजी मधनं आम्ही त्या माणसाला कॉल करून बोलवलं होतं की प्लीज या सकाळी सकाळी. मसाजच्या टाइम मध्ये त्याचे कान टोचले. अगदी थोडा रडला इथे जेव्हा असं प्रिक केलं तेव्हा. ओले 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 गणपती बाप्पा मोरया. नको का? डायमंडचं स्टड घालताना माझीच आठवण काढशील की हा मी तेव्हा ते टोचलं होतं म्हणून मी आज घालू शकतो. तुझ्याहून खूप छान आहे. मराठी निघतंय तिचं हळूहळू बाहेर. खरं मराठी निघतंय. तू काय लोकांना आजूबाजू थांब भीम अंगार येत होती ती. अरे मग बरं. आणि मी माझा डबा पण खाते इकडे, कारण की ऑफकोर्स बाळ झाल्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तर माझ्या सासूबाईंनी माझा डबा दिला होता पुऱ्या भरून. खूप हेवी मराठी वाटते रे. आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये कोबीही भरून दिली. हे मी धरलंय त्यांना. कारण तू खात नाही सगळ्या भाज्या. काही पालेभाज्या खावे. हा, म्हणून मला दिसले की पुरीमध्ये कोबी हळूहळू कुठेतरी लपवली. पकवतीये का मी? नाही ना. ठीक आहे. आणि तू कशी पकवू शकतेस? आम्हाला तर कंपल्सरी नाही. आम्हाला तर जबरदस्ती काही करून ऐकायचंच आहे ना तुझं. बळजबरी. तुम्ही विचार करत असाल की मग बाळाला दूध कोण देत आहे घरी? तर अरे देवा, ये गडबड आहे बाबा. मी पंप करून जाते. खूप मोठं प्लॅनिंग आहे ते सांग. त्याची टायमिंग अनुसार जसं मला 3 hours विंडो मिळतो. विंडो कसं? 3 hours विंडो काय असतं? मराठीत सांग काय म्हणतात त्याला. 3 hours गॅप मिळतो. 3 hours नाही, 3 तासाचा गॅप मिळतो. कामा पटकन करून मी घरी जाते आणि मी माझा पंप कॅरी करते. म्हणजे जसं मला 3 hours होतील आता आम्ही लगेच घरी पडणार कामं संपली की. सो गाईज, आम्ही आता परत निघालेलो आहोत. बेबीला फीड वगैरे सगळं केलं अँड नाव वी आर कंटिन्युइंग आवर जर्नी. काय इंग्लिश कसं सुरू झालं? सॉरी. अँड नाव आपण आपली जर्नी आणि आता आपण आपली जर्नी कंटिन्यू करत आहोत जिथून आपण स्टॉप केलं होतं. प्रवास परत सुरू करूयात. सो आपण आपला प्रवास परत सुरू करूयात. तसं आता बाळ झोपलेलं आहे. कॉफीची वेळ झालेली आहे. तर मला वाटतंय आपण एक क्विक स्टॉपला काय म्हणतात?
लगेच थांबून एक कॉफी घेऊयात, उचलूयात. अशी वाटते आमची व्लॉगिंग. आम्हाला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा की मजा येते का, आम्ही कसं भांडतो. दिस इज हाऊ वी युजली फाईट बाय द वे. हे आमचं सुरू असतं. हे जो बँटर आहे ना, हे ऑफ कॅमेरा पण सुरू असतं. फक्त ऑफ कॅमेरा जरा हिचा भांडण्याचा लेवल खूपच वरती असतो, जास्त असतो. आणि हाणामारी पण होते त्याच्यामध्ये. हा, जर जास्त बोलला तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. आणि मग मी अजूनच खाली डाऊन टू अर्थ होऊन जातो. हे खोटं आहे, नक्कीच खोटं आहे. काय तो काही हाणामारी करतो का? नाही तू करते, ऍक्सेप्टेड आहे जगाला. तू काय दूधचा धुला नाहीयेस रे, शाणा वागू नकोस जास्त. दूधचं धुलं हे तुझं हिंदी वाक्य आहे. मस्त जोक मारा रे, हस रे हलकट हस. जे तू मराठीत जे त्या दिवशी रोहन म्हणतो, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. रोहन म्हणतो बेगानी की शादी में अब्दुल्ला दिवाना. आपला एडिटर हा व्लॉग एडिट कसा करणार? त्याला तर मराठी येतच नाही. हा व्लॉग एडिटरने एडिट करणार आहे, माझा एडिटर एडिट करणार आहे. ओके, माझ्याकडे बोट गेलाय का? आमचा एडिटर गुजराती आहे, त्याला मराठी कळतच नाही, पण तो म्हणेल की काय बोलतायत. वाव, रेंज रोवर. बीएमडब्ल्यू मध्ये बसून तू वाव रेंज रोवर कशी म्हणू शकते? आवडते रे ती मला गाडी, पीस्ट आहे एकदम. सो कसं मराठीत सोला काय म्हणतात? सो गाईज. तर गाईज गाईज काय? तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा मराठी मधला व्लॉग आवडला असेल तर भरभरून प्रेम द्या या व्लॉगला, उफळून. हा, तुमचं प्रेम उतू दे या व्लॉगला. आणि जर एवढं खूप प्रेम आलं या व्लॉगला तर मग आम्ही सगळे व्लॉग्स असे मराठीमध्येच बनवू. ऍक्च्युली बराच आपला ऑडियन्स जो आहे हिंदी मधला ते डिसअपॉइंट होतील, पण असे मध्ये मध्ये वीकली आपण एक व्लॉग मराठीमध्ये नक्कीच टाकू शकतो. नक्कीच नक्कीच. तन्वी तेवढा वेळ काढू शकते, काही प्रॉब्लेम नाहीये. हो ना, फ्रीच बसले नाही का मी? नाही, तेवढा वेळ तू काढ असं म्हणलं मी, स्पष्ट मराठीत म्हणलं मी. तेवढा वेळ काढूच शकते म्हणजे काय? काढूच शकते नाही, काढू शकते. आणि तू खूप बिझी आहे. हे अर्धवट मराठी कळणारे लोक हे असे असतात. मला वाटतंय तुझ्या सगळ्या फॅन्स आहेत ना, आता येतात माझ्याकडे तुझं हे सगळं रूप बघून. नाही रे, रोहन खरंच चांगलं आहे रे असं म्हणतील कदाचित. त्यांना माहितीच आहे रोहन चांगला आहे. हो, पण तू अशी आहे हे माहित नाहीये ना. जास्त चांगली आहे हे त्यांना माहिती आहे. अच्छा, तुला फक्त माझ्यापेक्षा थोडस अजून चांगलं बनायचं, अजून काही रिक्वायरमेंट नाही तुझी. तू 10 तर मी 20. कानातले नाही घातले तू आज? नाही ना, माझ्याकडे नाही आहेत. अरे तू कोलाबामधनं पाडवापासून सांगते, माझ्याकडे कानातले नाही घेतले तिने. ते खोट्या कानातले मला चालत नाही, मला ॲलर्जी होते. असे मग ते 25-30 कशाला घेतले? अरे एक असतं डेली वेअर, एक असतं डेली वेअर, एक असतं की आपण शूट करायला कानातले घालतो, तर ते शूट वाले कानातले. पाडवापासून मी ह्या माणसाला हिंट्स दिले की कानातले घेऊ. माझं असं मी आता पाडवापासून 1 आठवडा झाला मी कानातले नाही घातलेत. कुठेतरी त्याला समजेल की अरे आपण बायकोला कानातले घेऊ. बिचारी बिना कानातल्याची हे ठाण करतोय. थांबतोय नाही मी आज ठरवलंय की आज या ठाम याच्यावर मी राहतोय की आज आपण हिचे कानातले घेऊया, काय येऊ दे. कुठली? तुझा हा प्लॅन होता ना मुद्दाम. तू आज बोललास म्हणून, नाही तर मी अजून 1 आठवडा काढला असता बिना इयरिंग्सचे. म्हणजे कुठेतरी नाही, तू बोललास आता जायचं. चला, आज फिक्स झालंय, हिचे कानातले आज घेऊनच टाकू. खूप झालं. असं कसं माझी बायको न कानातले घालून, जरी तिच्याकडे असतील घरी 50 पण अशी कशी फिरतीये? आज तिने कानातले घेतलेच पाहिजे. आणि डेली वेअरची तुझ्याकडे एकही नाहीये? अफसोस नाही. आई गो. Cheers.
हरकत नाही, पण राऊंड राऊंड असं चांगलं वाटेल. आवडतंय का काही? हा रिंग सो आम्ही जीवाला जाऊन आलो, पण मला काहीच आवडलं नाही. एकदम बकवास डिझाईन होते. 4-5 डिझाईन मीच काढून दाखवले, एक काही आवडलं नाही. बोर. तर आम्ही आता कॅरेट लेनला चाललोय. जरा बजेट हळूहळू वाढवूया आपण. बजेटचा प्रॉब्लेम काहीच नव्हता पहिली गोष्ट तर. हो, पण मी तुझी चांगली बायको आहे ना, असं पैसे कसं होऊ वाचू शकतं की बायको आहे 100 तुझी. ऑप्शन मध्ये एकही आवडू शकत नाही? असं कसं होऊ शकतं? चल आधी कॉफी घेऊ, म्हणून माझं डोकं चालत नाही कदाचित. हा प्रॉब्लेम आहे असं सांग ना. चल. चल. तनुला कोणताच आवडत नाहीये. कदाचित हा चॅलेंज पण जरा प्रॉब्लेम झालेला आहे आता. बघूया लवकर तिला कोणता आवडत असेल तर. आवडते का काही? म्हणजे सगळे ज्वेलर संपले आणि मग ही आली एक्झिबिशन काउंटरवर बघायला. मला वाटतं तुला काय पाहिजे पहिले तू ते डिफाईन कर. इकडे मोठं नको, छोटं हवं, छोटं एवढंच हवं, मग जास्ती डिझाईन वाला नको, कमी डिझाईन वाला हवंय. हे पाहिजे नाही, खूप सिम्पल. खूप सिम्पल आहे. हे छान आहे ना. ते पाहिजे. हा, असं एमरल्ड कट मध्ये काय हवं? आता इथे तुला 50 आवडतील ना? You guys can take. Okay, okay. कुठला? दोन्ही छान आहे. तू दिसते सगळ्यांमध्ये छान, तर काय म्हणू आता मी? आता फिक्स नाईस ना. मस्त. बाय 3 get 1 आहे. एकावर डिस्काउंट. 1 ला कसला डिस्काउंट मागते तू? बाय 3 करणार आहे का? पहिली गोष्ट तर ते सांग मला. बघू, आवडलं. बजेट एकाच होतं आपल्याकडे फक्त. ऐक ना. हे? वाव. बाय 1 अँड गो होम आणि बाय 3 get 1 फ्री. ब्युटिफुल. ऍक्च्युली आय लाईक दिस वन बेटर. काय काढतोय रे तू एक एक डिझाईन. इथे कानातल्यांसाठी मी बिल भरतोय आणि ही दुसऱ्या शॉपिंगला गेली पण तिकडे. थँकफुली तिने 3+1 ची ऑफर घेतली नाहीये. तिने एकच कानातलं घेतलं कारण की तिला डेली वेअर साठीच पाहिजे होतं तसं पण. सो बट याचा अर्थ असा नव्हता की दुसरं शॉपिंग करायला जायचं. ठीक आहे, बघूया आता ती काय घेते. रात के बज चुके हैं 11:30 और इसका क्या चल रहा है देखो. तुझे सुबह रात दिन कुछ समझ में आता है कि नहीं तुझे? म्युझिक थांबवशील का जरा? लॉगिंग सुरू आहे, दिसत असेल तर. हा एडिट कोण करणार? आपल्या एडिटरला मराठी येत नाही. एडिट कर तू बादशाह. हे डगमगतंय. ओके, 1 2 3. खूप हलतंय रे. टाईट नाही केलंस ना ते मागचं.